नमस्कार, शुभ सकाळ. आणि चला आज आपल्याला शेतामध्ये पाणी द्यायचे. तर बघा खूप काम आहेत. आज आपल्याला पावटा तोडायचा आहे, पाणी धरायचं आहे. आणि आता मी मोटर चालू केली आणि आता मी चालले पाणी धरायला. तर कसं असतं ना, आपल्याला शेतात आपण जो माल पिकवतो ना, तो वेळेला काढणं, त्याला वेळेला पाणी देणं हे पण तेवढंच महत्त्वाचं असतं. तर बघा मी शेतामध्ये सर्व काही लावलेलं आहे थोडं थोडं. का तर आपल्याला घरी एक नैसर्गिक पद्धतीचं खायला मिळावं, ऑर्गॅनिक, बिना केमिकलचं. तर त्यासाठी मी सगळ्या प्रकारच्या भाज्या केल्यात आणि त्यांना आता मी पाणी देते. तर पाणी झाल्याच्या नंतर आपल्याला तोडायचा आहे पावटा. तर मी एका बांधाणीच लावलेला आहे, पण भरपूर अशा शेंगा आल्यात त्याला. आणि त्याच्यावरती ना असे राख किंवा आम्ही बेसी पावडर टाकतो, का तर त्याला मवा कीड होऊ नये म्हणून. तर मस्त असा पावटा आला आहे. आता पाणी धरून झालं ना की बघा आमच्या तुरीच्या शेंगा पण इतक्या छान आहेत. तर थोड्याशा शेंगा रोज आले की मी थोड्या का होईना पण घरी नेते खायला, कारण सीझनलाच त्या मिळतात. आणि इतर वेळेस काही त्या शेंगा ओल्या मिळत नाही. वाळलेलं आपल्याला सगळं काही मिळतं स्टोअर केलेलं, पण जे ओलं असतं नैसर्गिक ते काही मिळत नाही. आणि बघा आता पावट्याच्या शेंगा तोडते आणि बघता बघताना भरपूर पावटा तोडला. पुरी आल्या होत्या थोडंसं तोडू लागायला, पण नंतर त्या घरी गेल्या आणि जवळजवळ मी 10 किलो पावटा तोडला बघा. आणि आता हा उद्याच्या मार्केटमध्ये विकायला नेणार. तर त्यातली एक अर्धी किडकी शेंग निवडते निब्बार झालेली. आणि चला आता मी चालले घरी आणि उद्या आहे आमच्या लोहगावचा बाजार, तर मी जाणार आहे बाजारामध्ये विकायला.